तर जर आपण त्या पायऱ्या पाठच्या सोडल्या तर आपण पुढे जाऊ. बरोबर. जर त्या पायऱ्या धरून ठेवले की अरे तिथे पडलो होतो मी, तिथे काय झालंय त्या पायरीला, ती बघत बसलो तर तिथेच अडू. त्यापेक्षा पुढच्या पायऱ्या बघा आणि पुढच्या पायऱ्यांमध्ये चढत राहा, तरच ते यश पुढे जाऊन मिळेल तुम्हाला, नाहीतर नाही मिळणार आहे. तर एवढं सांग, कधी हरू नका, कधीही हरू नका. खूप अपयश येतं, खूप डिमोटिवेट होतो. मी स्वतः आयुष्यात खूप वेळा डिमोटिवेट झाली आहे. तुमचे जे 4 मित्र असतील त्यांच्याशी जाऊन बोला, तुमच्या आई वडिलांशी बोला, कारण कित्येक वेळा आपण आपल्या पॅरेंट्स कडूनच डिमोटिवेट होतो, कारण त्यांना त्या गोष्टी कळत नसतात. आणि हे मी स्वतः आजूबाजूच्या लोकांकडून ऐकते, अरे मेरे मॉम डॅड समजते नाही आहे. अरे तुमने समजाया कब? तुम्ही जर समजवलं तर त्यांना ते कळणार आहे. आता मलाही मुलगी म्हणून असं होतं की सोलो ट्रॅव्हलिंगचं म्हटलंच नाही लगेच परमिशन मिळाली. मी मीटिंग घेतल्यासारखं सगळ्यांना बसवलं घरात की हे बघा मी असं असं करते, असं असं आहे, मी कशी सेफ राहणार आहे, काय करणार आहे, तुम्हाला सगळे कॉल्स असतील, तुम्हाला मी सगळं सांगेन. तो विश्वास जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना पटवून द्याल तेव्हा